हॅलो एव्हरीवन. आजच्या बिझनेस रिसर्च मेथड मध्ये सब्जेक्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण चॅप्टर 12 पर्यंत येऊन थांबलोय. आपला आज 4th युनिट स्टार्ट होतोय, जो की सगळ्यात छान आणि सगळ्यात तुम्हाला महत्वाचा असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट रायटिंग हा प्रकार आणि हा तुमच्या रिसर्च मधला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात मस्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याचं इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त आहे. या रिपोर्ट रायटिंग मुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की तुम्ही ओव्हरऑल पूर्ण जो काही रिसर्च केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही काय फाइंडिंग्स काढलेल्या आहेत, जे रिपोर्ट रायटिंग कसं केलं पाहिजे किंवा त्यामध्ये कुठल्या स्टेप्स आल्या पाहिजे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता, मिनिंग ऑफ रिपोर्ट, इम्पॉर्टन्स ऑफ रिपोर्ट, फंक्शन्स ऑफ रिपोर्ट, इसेन्शियल्स ऑफ गुड रिपोर्ट. म्हणजे या पद्धतीने आपण हे पॉइंट सगळे स्टडी करणार आहोत, अगदी फुट नोट्स पर्यंत, की जे काही तुम्ही टेबल्स वगैरे तयार करता आणि त्याच्या खाली काही नोट्स दिलेल्या असतात, म्हणजे इम्पॉर्टंट नोट्स असतात, त्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, कुठले रेफरन्स तुम्ही यूज केलेत किंवा कुठले बुक्स यूज केले, जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे त्यासाठी कुठले जर्नल्स यूज केलेले आहेत, त्या रिलेटेड तुम्हाला अगदी पेज नंबर वाईज तुम्ही माहिती दिलेली असेल, की ज्यामुळे जेव्हा फायनली तुम्ही ते रिपोर्ट रायटिंग कराल, तर तुमचा रिपोर्ट जेव्हा वाचला जातो तेव्हा ओव्हरऑल तुम्हाला त्या रिसर्च बद्दल काय मिळते, माहिती मिळते, की रिसर्च मध्ये एक्झॅक्टली काय फाइंडिंग्स तुम्ही काढलेले आहेत, कुठल्या प्रॉब्लेमवर तुम्ही वर्क केलेला आहे, त्यासाठी रेफरन्सेस किती यूज केलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या रिपोर्ट रायटिंग मध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्याच आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. अगदी साध्या आणि सिंपल भाषेमध्ये त्यांनी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुमचा रिपोर्ट हे तुमच्या ओव्हरऑल जे काही रिसर्च आहे त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे, किंवा थर्ड पार्टी म्हणून जेव्हा कोणीही तो रिपोर्ट वाचेल तेव्हा तुम्हाला त्यावरून बऱ्याचशा आयडियाज क्लिअर होतील. तर त्यासाठी आपल्याला अगोदर रिपोर्ट म्हणजे काय याचं मिनिंग, सुरुवातीचा जो पॉइंट आहे मिनिंग आपण बघणार आहोत. Meaning of report. Final and very important step in research study is to write its report. And the research report is a means for communicating our research experience to others and adding them to the fund of knowledge. म्हणजे तुम्ही जो काही एक्सपिरियन्स घेतलेला आहे तो कम्युनिकेट करताय. ऍज अ रिसर्चर म्हणून तुम्हाला आलेला एक्सपिरियन्स तुम्ही दुसऱ्या लोकांसोबत शेअर करणं किंवा त्यामध्ये जे काही नॉलेज आहे ते ऍड करणं. सपोज जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे त्याबद्दलचं नॉलेज तर प्रत्येकाला असणार आहे. तुम्ही आता प्रॉब्लेम कुठला, आता सपोज मी तुम्हाला सुरुवातीपासून एक एक्झाम्पल दिलं की डिजिटल मीडियावर किंवा डिजिटल मार्केटिंगवर जर तुम्ही रिसर्च करताय तर सध्याची एक्झिस्टिंग सिस्टीम काय हे तुम्ही सगळ्यांकडे नॉलेज आहे, पण यामध्ये फंड ऑफ नॉलेज ऍड करणं म्हणजे काय, की आणखी इन फ्युचर त्यामध्ये काय येऊ शकतं किंवा काय पॉसिबिलिटीज आहेत त्या तुम्ही त्या रिसर्च मध्ये मांडण्याचा किंवा त्या रिपोर्ट मध्ये तुम्ही मांडण्याचा प्रयत्न कराल. तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय असेल हाही त्या रिपोर्ट मध्ये मेन्शन केला जाईल. Research report is a formal statement of the research process and its results. It narrates the problem studied, methods used for studying it. म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील सॉल्व्ह केलेले, काही मेथड्स असतील अप्लाय केलेल्या, जसं की तुम्ही रिसर्च डिझाईन बघितलं की कशा पद्धतीने तुम्ही डिझायनिंग केलं होतं किंवा फाइंडिंग्स कशा काढल्यात, कन्क्लुजन पर्यंत कशी आला, या सगळ्या गोष्टी या रिपोर्ट मध्ये असतील. द पर्पज ऑफ रिसर्च रिपोर्ट इज टू कम्युनिकेट टू इंटरेस्टेड पर्सन्स the methodology and the result of the study in such a manner as to enable them to understand the research process and to determine the validity of the conclusions. म्हणजे इथे तुम्हाला रिसर्च प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे, तुम्हाला काय अंडरस्टँड झालं, यामध्ये मेथोडॉलॉजी काय यूज केलेली आहे, तर हा रिसर्च रिपोर्ट काय करेल, कम्युनिकेट करेल दुसऱ्यांसोबत, की जेणेकरून तुमची जी काही आयडिया आहे त्यावर अदर थर्ड पार्टी किंवा थर्ड पर्सन जो आहे त्याला सुद्धा या रिपोर्ट वरून बऱ्याचशा आयडियाज कळतील किंवा त्याची व्हॅलिडिटी कळेल. कन्क्लुजन्स जे काही तुम्ही काढलेले आहेत त्याची व्हॅलिडिटी लक्षात येते. So the aim of the report is not to convince the reader of the value of the result, but to convey to him what was done and why it was done. I read what was its outcome, and it is not written that the reader himself can reach his own conclusions as to adequacy of the study and the validity of the reported results and conclusions. म्हणजे त्यांना हे सांगायचं की तुम्ही ज्यावेळी रिपोर्ट तयार करताय तर रीडर म्हणून तुम्ही काय कन्व्हिन्स करणार आहात, म्हणजे त्याची व्हॅल्यू तुम्ही रिझल्ट वरून डिसाइड करणार आहात का, तर नाही. यामध्ये दुसरी आणखी एक गोष्ट कन्वे केली जाईल की व्हॉट वॉज डन, नक्की काय झालं किंवा ते कशामुळे झालं आणि रिझल्ट काय आले.
तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझल्ट्स वरून आणि कन्क्लुजन्स वरून कळतील. जे काही आउटकम्स आहेत, तुम्ही ज्या काही फाइंडिंग्स काढलेल्या आहेत त्या कळतील. आता या रिपोर्टचं इम्पॉर्टन्स काय असेल, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं रिसर्च फाइंडिंग मस्ट बी कम्युनिकेटेड इन वन वे ऑर अनदर. म्हणजे कम्युनिकेशन कसं आहे, ऍज अ रिसर्चर म्हणून जेव्हा तुम्ही एक रिपोर्ट तयार करताय, तर हे कम्युनिकेशन वन वे आहे की अनदर आहे, जे दुसऱ्यासोबत केलं जातं. तर त्यामधली सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी असेल, फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिपोर्ट आर नेसेसरी टू अकाउंट द फंडिंग बॉडी by body the expenditure of funds allocated manpower and other resources. सगळ्यात पहिली फ्रेमवर्कची रेडी केली जाईल ती कुठली असेल, तर त्यासाठी लागणारा फंड तो कशा पद्धतीने तुम्ही अलोकेट केलेला आहे, तुम्हाला येणारे एक्सपेंडिचर्स किती होते, टोटल रिसर्च प्रोसेस जेव्हा तुमची कंप्लीट झाली त्यामध्ये तुम्ही मॅनपॉवर किती यूज केलात. आता जसं आपण एखाद्या प्रोजेक्टवर मॅनपॉवर यूज करतो की नाही, काही पर्सन्स तिथे अपॉइंट केले जातात त्यांच्या थ्रू, जसं प्रोजेक्ट मॅनेजर आहे किंवा अदर एम्प्लॉईज आहेत, अदर मॅनेजर्स आहेत. तर त्या पद्धतीने जसं प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये तुम्ही काही ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर स्टडी केलेले आहेत, ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने एखादा वर्क कम्प्लीट करते, एखाद्या प्रोजेक्टवर कशा पद्धतीने काम केलं जातं, तर त्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीची मॅनपॉवर यूज केली किंवा रिसोर्सेस कुठले यूज केले, टेक्नॉलॉजीचा इथे वापर केलात का, जसं तुम्ही प्रायमरी डेटा कलेक्शन, सेकंडरी डेटा कलेक्शन किंवा तुम्हाला जे काही अदर रिसोर्सेस मध्ये तुम्ही रेफरन्स दिलेले आहेत की ते रेफरन्सेस तुम्हाला कशा पद्धतीने युजफुल ठरले, तर ह्या सगळ्या गोष्टी या रिपोर्टमध्ये मेन्शन केलेल्या असतील. इवन मोर इम्पॉर्टंटली रिसर्च रिपोर्ट्स मेक सायंटिफिक इन्फॉर्मेशन मोर असेसिबल टू पीपल अँड सोशल ग्रुप्स ऑर ऑर्गनायझेशन्स इंटरेस्टेड इन अ पर्टिक्युलर रिसर्च डेटा. म्हणजे तुम्ही जे काही केलेलं आहे त्यामध्ये जी काही रिपोर्टमध्ये इन्फॉर्मेशन आहे, सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे, जी की असेसिबल असेल पीपलसाठी किंवा सोशल ग्रुपसाठी किंवा ज्या काही ऑर्गनायझेशन आहे ज्याचा इंटरेस्ट आहे त्या नॉलेजमध्ये किंवा त्या प्रोजेक्टमध्ये, तर त्या सुद्धा या रिपोर्टमुळे काय होतील, त्यांचा इंटरेस्ट तयार होईल. इन डुईंग सो द रिसर्चर मस्ट हॅव सम अंडरस्टँडिंग ऑफ द नीड्स, इंटरेस्ट अँड कॅपेबिलिटी ऑफ द टार्गेट ऑडियन्स. तुम्ही रिसर्च रिपोर्ट ज्या पद्धतीने तयार करताय तर त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा आहे, तुमचा जो काही टार्गेट ऑडियन्स आहे त्याचा इंटरेस्ट कसा आहे त्या पद्धतीने, किंवा त्यांची अंडरस्टँडिंग पॉवर कशी आहे, त्यांच्या नीड्स काय आहेत, तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला तो रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि दिस विल रिसर्चर्स to decide the format and points he needs to elaborate and stress in his report. So if the audience constitutes the scientific community, his emphasis will be the results, methods and scientific tools he employed to analyze, interpret and conclude from the findings of his study. म्हणजे इथे तुम्हाला इंटरेस्ट नुसार ज्या वेळेस तुम्ही मटेरियल त्यामध्ये देणार आहात त्यानुसार ते त्याचा यूज करणार आहेत, इन फ्युचर इम्प्लिमेंट केला जाईल. तर ही जी काही कम्युनिटी आहे तिचा भर कशावर असेल, सायंटिफिक कम्युनिटी जी आहे, सपोज तुमचा जो ऑडियन्स टार्गेट ऑडियन्स आहे ती ही कम्युनिटी असेल, तर त्याचा सगळ्यात जास्त भर कशावर असेल, हिज एम्फेसिस विल बी द रिझल्ट्स. त्यांना रिझल्ट्स हवेत. तुम्ही किती वर्क केलं, सायंटिफिक कम्युनिटी का असं मेन्शन केलं मी मुद्दामून सांगेन की जनरल पब्लिक जे असतं, आता सपोज तुम्हाला एखादं वर्क दिलेलं आहे, तुम्हाला एक असाइनमेंट दिलेली आहे, साधं सिंपल आपल्या सब्जेक्टचं एक्झाम्पल घ्या. मी ज्या दोन चॅप्टरच्या तुम्हाला काल परवा असाइनमेंट दिलेली आहे की जी तुम्हाला कम्प्लीट करायची, बरोबर. तुम्हाला मी हे वर्क दिल्यानंतर त्यातून मला आउटकम्स काय मिळालेले आहेत, की किती लोकांना ते समजलंय की ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या, किंवा ज्यांचं वर्क किती पर्सेंट झालंय, रिझल्ट काय मिळालेले आहेत. एक 8 दिवसानंतर मला जर त्यातून रिझल्ट मिळत नसतील, तर ते जे काही मी वर्क दिलेलं आहे तर त्याचा आउटपुट मिळणार नाहीये. आता प्रॅक्टिकल करताना जसं तुम्हाला काही रिझल्ट येतात, तुमचे रिझल्ट जर मॅच होत नसतील तर तुम्ही केलेलं वर्क फेल गेलेलं आहे. जेव्हा रिसर्च आपण एखादा करतोय तर त्यातून काही रिझल्ट मिळाले पाहिजे, काही मेथड्स तुम्हाला समजल्या पाहिजे आणि सायंटिफिक टूल्स नुसार तुम्ही ते इंटरप्रिटेशन केलं पाहिजे. जे काही तुम्हाला इंटरप्रिटेशन करायचं आहे मग त्या फाइंडिंग्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मला जर काही आउटकम्स आलेले कळलेच नाही, अंडरस्टँड झाले नाही, तर माझा रिसर्च फेल गेला आणि तेच तुम्हाला या रिपोर्ट रायटिंग मध्ये करायचं आहे. त्यामुळे त्याचं इम्पॉर्टन्स असेल. Researcher work may be published as an article in a journal or bulletin if the target audience is made up of extension agents, development workers, policy makers. His emphasis will be the conclusion and recommendation drawn from the study. म्हणजे
तुम्ही नक्की कशाची शिफारस करताय? रिकमेंडेशन करताय म्हणजे काय? की काय कन्क्लुजन काढलेलं आहे? पॉलिसी मेकर्स आहेत काही. आता सपोज तुमचा टार्गेट ऑडियन्स कुठला आहे? तुम्ही ज्यावेळेस एखाद्या आर्टिकलमध्ये तुमचा रिसर्च काय केलेला आहे, पब्लिश केलेला आहे. तर त्यातून काही जे काही वर्कर्स आहेत किंवा पॉलिसी मेकर्स आहेत, त्यांचं सगळ्यात जास्त भर कशावर असेल, की तुमच्या कन्क्लुजनवर असेल. कन्क्लुजन काय आलेलं आहे? ते ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट करण्यासारखं आहे का? तुम्ही जी सिस्टीम आता सांगितलेली आहे, डेव्हलप केलेली आहे किंवा तुम्ही जे काही रिकमेंडेशन्स काढलेले आहेत, तर त्याचा उपयोग इन फ्युचर सोसायटीला होणार आहे का? किंवा पीपलसाठी होणार आहे का? तर ह्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो. So research report is considered a major component of the research study. For the research task remains incomplete till the report has been presented and or written. तुम्ही टोटल प्रोजेक्ट केलाय पण अजून रिसर्च रिपोर्ट तयार केलेला नसेल तर तुमचं वर्क इनकम्प्लीट आहे. रिसर्च रिपोर्टचं हे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला जर रिपोर्टच तयार करता आला नाही तर तुमचा रिसर्च इनकम्प्लीट आहे असं ते इमॅजिन केलं जाईल. ओके, सो ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट इव्हन द मोस्ट ब्रिलियंट हायपोथेसिस हायली वेल डिझाइन अँड कंडक्टेड रिसर्च स्टडी and the most striking generalizations and findings are of little value unless they are effectively communicated to others. म्हणजे ज्या काही जनरलायझेशन्स तुम्ही केलेले आहेत तर यामध्ये त्यांनी सांगितलं की स्ट्रायकिंग जनरलायझेशन्स म्हणजे ज्याचं ज्याला आपण उल्लेखनीय असं कामच म्हणू शकतो की ज्या फाइंडिंग्स काढलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू लेस आहे कुठपर्यंत जर ते दुसऱ्यासोबत कम्युनिकेट केले जाऊ शकत नसतील तर तुम्ही हायपोथेसिस ब्रिलियंट काढलेले आहेत वेल डिझाईन केलेले आहेत किंवा रिसर्च स्टडी वेल डिझाईन केलेला आहे पण त्याचं कम्युनिकेशन जर इतरांसोबत होत नसेल इफेक्टिव्हली तर तुम्ही जे काही वर्क केलेलं आहे ते कसं असतं फेल असतं मग ते तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी तो रिपोर्ट तयार करता आला पाहिजे आणि त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला त्याचं सिग्निफिकन्स म्हणजे ऑल जो काही तुमचा रिसर्च आहे त्याचं इम्पॉर्टन्स मेन्शन करायचं आहे की हे हायपोथेसिस मी कशासाठी तयार केले होते किंवा या हायपोथेसिस मधून कुठल्या टाईपचं नाही कुठल्या टाईप ऑफ नॉलेज तुम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करताय कुठली कन्सेप्ट या सोसायटीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करताय नवीन कन्सेप्ट ऍक्सेप्टेड किंवा अडॉप्ट करण्यासाठी ती मानसिकता तुम्हाला तुमच्या रिसर्च रिपोर्ट मध्ये तयार करावी लागेल लक्षात आलंय म्हणजे अशा पद्धतीने हे त्याचे इम्पॉर्टन्स आहे समजले तिथपर्यंत नेक्स्ट पेज फंक्शन्स दिलेले आहेत आता रिपोर्ट काय काम करतो त्याचं काम काय आहे फंक्शन्स कुठले असतील इट सर्व्ह ऍज अ मीन्स फॉर प्रेझेंटिंग द प्रॉब्लेम स्टडी म्हणजे प्रेझेंटेशन आहे कुठल्या प्रॉब्लेमवर तुम्ही स्टडी करताय मेथड्स कुठल्या आहेत टेक्निक्स कुठल्या अप्लाय केलेल्या आहेत फॉर कलेक्टिंग अँड अनालायझिंग डेटा अँड द फाइंडिंग्स म्हणजे तुम्हाला कलेक्शन डेटा कलेक्शन करण्यासाठी कुठल्या मेथड्स तुम्ही वापरल्या कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन इज अन ऑर्गनाइज मॅनर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा ऑर्गनाइज केल्या आणि तुम्ही फायनली कन्क्लुजन पर्यंत कशा पद्धतीने पोहोचलात हे काम रिपोर्ट रायटिंग सांगण्याचं काम करेल इट सर्व्स ॲज अ बेसिक रेफरन्स मटेरियल फॉर फ्युचर यूज इन डेव्हलपिंग ॲज अ रिसर्च प्रपोजल इन द सेम ऑर रिलेटेड एरिया म्हणजे जो एरिया तुम्ही चूज केलाय रिसर्च साठी ज्यावर तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे फ्युचरमध्ये त्याचा कशा पद्धतीने रेफरन्स मटेरियल म्हणून वापर करता येईल हे तुम्ही एक्सप्लेन करणार आहात रिपोर्ट रायटिंगच्या थ्रू रिपोर्ट सर्व्स ॲज अ मीन्स फॉर जजिंग द क्वालिटी ऑफ कम्प्लिटेड रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला काही जजमेंट्स घेता येतील जे काही कम्प्लीट वर्क केलेलं आहे त्याच्यावरून त्याची क्वालिटी रिपोर्ट तुम्ही रीड केला की तुम्हाला त्याची क्वालिटी कळते की हे जे वर्क आहे कम्प्लीट केलेलं ते किती क्वालिटी वर्क आहे लक्षात येते जेव्हा तुम्ही आता पुढच्या वर्षी हे तयार कराल प्रोजेक्ट तयार कराल तर तेव्हा रिपोर्ट रायटिंग हा एक प्रकार असेल म्हणजे फायनली जे तुम्ही कन्क्लुजन फाइंडिंग एक्सप्लेन कराल त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी क्वालिटी कशा पद्धतीने मेंटेन करायची हे तुम्हाला या लास्ट चॅप्टर मध्ये लक्षात येईल इट इज अ मीन्स फॉर इव्हॅल्युएटिंग द रिसर्चर्स ॲबिलिटी अँड कम्पेटन्स टू डू रिसर्च म्हणजे इथे इव्हॅल्युएशन केलं जातं रिसर्चर्स ॲबिलिटी म्हणजे काय रिपोर्ट मध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे तर यावरून तुम्हाला इव्हॅल्युएशन कसं केलं म्हणजे इव्हॅल्युएशन नंतर तुम्हाला हे लक्षात येतं की रिसर्चरची ॲबिलिटी किती आहे तो एबल आहे का हे सगळं प्रेझेंट करण्यासाठी किंवा तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी इट प्रोव्हाइड्स फॅक्च्युअल बेसिस फॉर फॉर्म्युलेटिंग अ पॉलिसीज अँड स्ट्रॅटिफाईज अ रिलेटिंग टू द सब्जेक्ट मॅटर स्टडी म्हणजे तुम्हाला इथे जे काही फॅक्च्युअल बेस का सांगितलंय की ऍक्च्युअल वास्तविक परिस्थिती काय आहे
इट प्रोव्हाइड्स फॅक्च्युअल बेसिस फॉर फॉर्म्युलेटिंग पॉलिसीज. म्हणजे ज्या पॉलिसीज तुम्ही अप्लाय केल्या तर एक्झिस्टिंग सिस्टीम काय होती आणि त्याच्यानुसार मी त्यासाठी कुठली पॉलिसी तयार केली, नवीन पॉलिसी कुठली तयार केलेली आहे. तर हे सब्जेक्ट मॅटर स्टडी म्हणजे काय की त्या सब्जेक्टचा ओव्हरऑल अभ्यास तुम्ही या रिपोर्टमध्ये मेन्शन केलेला असेल. म्हणजे मी हायपोथेसिस एखादे तयार केले, जनरेट केले, तर ते हायपोथेसिस कुठल्या कंडिशन मध्ये केले, फॅक्च्युअल बेसिस फॉर फॉर्म्युलेटिंग पॉलिसीज म्हणजे काय, तर त्या बेसवर तुम्हाला ते वर्क करावं लागलं आणि त्यानंतर तुम्ही हे फाइंडिंग काढलेले आहेत. हे मेन्शन करेल तुमचा रिपोर्ट. हे सुद्धा रिपोर्टचं काम आहे. इट प्रोव्हाइड्स अ सिस्टमॅटिक नॉलेज ऑन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज अनालाइज. म्हणजे तुम्हाला यामुळे बरंचसं नॉलेज मिळेल किंवा काही इश्यूज जे आहेत ते अनालाइज करता येतील. त्या पद्धतीने हा फंक्शन्स ऑफ रिपोर्ट इथे संपतोय. इसेन्शियल्स कुठले आहेत गुड रिपोर्टसाठी, म्हणजे तुम्हाला नक्की काय करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझं रिपोर्ट रायटिंग हे बेस्ट झालं पाहिजे, गुड रिपोर्ट तयार झाला पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी तुम्हाला इसेन्शियल्स दिलेले आहेत, पॉइंट्स दिले की त्यानुसार तुम्हाला कळेल की ह्या रिपोर्ट रायटिंग मध्ये आणखी काय काय आलं पाहिजे. कन्सिडर द ऑडियन्स. ऑडियन्सला कन्सिडर करा. म्हणजे काय करायचंय की तुमचा जो ऑडियन्स रीड करणार आहे ते सगळं काही मटेरियल, त्याला ते अंडरस्टँड तर झालंच पाहिजे, पण ते अंडरस्टँड होण्यासाठी तुम्हाला कन्सिडर करावं लागेल ऑडियन्सला. म्हणजे काय, मेक द रिपोर्ट क्लिअर, यूज ओनली वर्ड्स फॅमिलियर टू द रीडर्स अँड डिफाईन ऑल टेक्निकल टर्म्स. म्हणजे तुम्ही जी टेक्नॉलॉजी त्यामध्ये यूज केली किंवा जे वर्ड्स यूज केलेले आहेत ते फॅमिलियर असावे, तो रिपोर्ट क्लिअर असावा, अंडरस्टँड होईल अशा पद्धतीचा. टू मेक द कंपॅरिझन ऑफ फिगर्स अर्लियर यूज पर्सेंटेज, राउंडेड ऑफ फिगर्स, रँक्स और रेशोज, पुट द एक्झॅक्ट डेटा इन अ टेबल विदिन द टेक्स्ट और इन द अपेंडिक्स. म्हणजे इथे तुम्ही जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे, ज्या पद्धतीने प्रेझेंट केला, त्यामध्ये रँकिंग सिस्टीम वापरली, कंपॅरिझन केलं, पर्सेंटेज दाखवले, तर त्यामुळे काय होईल की एक आयडिया किंवा एक पिक्चर तयार होतं आपल्या माइंडमध्ये त्या टेबल ऑफ कंटेंट्स वरून, की एक्झॅक्टली यांनी कशा पद्धतीने तो रिसर्च पुढे फॉरवर्ड केलेला आहे. यूज ग्राफिक एड्स. ग्राफ वरून पण तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज मिळतात की यामध्ये किती पर्सेंटेज कुठल्या याचं कसं असेल, तर ही गोष्ट तुम्हाला इथे समजणार आहे. ओके, नेक्स्ट आहे व्हेरेवर दे हॅव क्लेरिफाय द प्रेझेंटेशन ऑफ डेटा. म्हणजे हे सगळं जेव्हा त्यांना ऑडियन्सला दिसेल, अंडरस्टँड होईल, त्यावरून ते क्लेरिफाय करू शकतील की कशा पद्धतीचा डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे, म्हणजे फेक डेटा आहे की करेक्ट आहे, हे रिपोर्ट वरून तुम्हाला समजेल. म्हणजे हा गुड रिपोर्ट आहे की नाही. त्यामध्ये ग्राफ्स यूज केलेले आहेत, कुठले पिक्चर्स टाकले नाहीत, कुठलेही फिगर्स तुम्ही राउंडेड फिगर्स काढलेले नाहीत, रेशो काढलेला नाही, तर कदाचित तो फेक डेटा आहे असं आपण इमॅजिन करू शकतो. जनरल स्टेटमेंट फक्त दिलेले आहेत, हायपोथेसिस मध्ये काही अनालिसिस केलेलं नसेल, तर इथे तुम्हाला 100% काय होते, शंका येते की हा फेक डेटा असू शकतो. तर गुड रिपोर्ट साठी कन्सिडर करणं गरजेचं आहे. ऍड्रेस द इन्फॉर्मेशन नीड्स. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे, आता रिसर्च रिपोर्ट इज डिझाईन टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन टू डिसिजन मेकर्स. मेक शुअर दॅट इट क्लिअरली रिलेट्स द रिसर्च फाइंडिंग्स टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही जे काही फाइंडिंग्स काढलेले आहेत ते कशाशी रिलेटेड असावेत, किंवा इन्फॉर्मेशन नीड्स म्हणजे काय, कुठल्या टाइप ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट केलेली आहे. जे डिसिजन मेकर्स जे आहेत, मेक शुअर दॅट इट क्लिअरली रिलेट्स द रिसर्च फाइंडिंग्स टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह जे आहेत मॅनेजमेंटचे त्याच्याशी रिलेटेड ती इन्फॉर्मेशन असावी. बी कॉन्साइज येट कम्प्लीट. आता यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कम्प्लीट करायच्यात, पण डिफिकल्ट टास्क असेल ते सुद्धा कम्प्लीट करायचं असेल तरी सुद्धा रिपोर्ट रायटिंग मध्ये ते संक्षिप्त स्वरूपात इन शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचे, ज्याच्यामुळे फार लेंदी ते वाटणार नाहीये किंवा अंडरस्टँड होईल किंवा ऑडियन्स ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल. बी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, की रिपोर्ट तुमचा कसा असला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह मॅनर दॅट इज विदाउट बायस अँड विल डिफेंडेड देअर व्हॅलिडिटी दे आर चॅलेंज बाय द क्लायंट. म्हणजे तुम्हाला इथे पूर्वग्रह दूषित असा असू नये. काही गोष्टींबद्दल अगोदरच आपलं मत खराब असेल तर आपण त्यावर जे काही फाइंडिंग्स काढलेल्या आहेत तर त्यावर आपण विश्वास ठेवत नाही, म्हणजे लॉयल्टी येत नाही किंवा ट्रस्ट ठेवणार नाही आहात, किंवा त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती तुम्ही लक्षात घेणार नाही आहात. त्या रिसर्चवर किती मेहनत घेतली गेली. सपोज तुम्ही माझ्याकडे एखादा प्रोजेक्ट घेऊन आलात, फर्स्ट इयर पासून तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचं इव्हॅल्युएशन केलं, तर तुम्ही किती वर्क केलं त्या रिसर्चवर, यावर मला विश्वास ठेवण्यासाठी मी अगोदरची बॅक हिस्ट्री लक्षात घेते की कुठला स्टुडंट आहे, कुठल्या पद्धतीने काम करतो, हार्ड वर्कर आहे का, आणि मग त्यासाठी तुम्हाला ते वर्क करताना रिपोर्ट जेव्हा तयार कराल
तर तो ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे, ज्यामुळे समोरचा जो थर्ड पर्सन आहे, तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे, त्याला ते कळेल की तुम्ही इथे नक्की कशा पद्धतीने गेलेला आहात किंवा वर्क कसं केलेलं आहे, ते ऍक्सेप्टेबल आहे किंवा नाहीये. ओके. स्टाईल ऑफ रायटिंग. आता तुमची रायटिंगची स्टाईल कशी आहे? The style of writing a research report is important because it shows a way of presentation. Here are a few tips to help you write a report that is easy to read. म्हणजे रीड करण्यासाठी तो इझी झाला पाहिजे, अशा पद्धतीची स्टाईल तुमची रायटिंगची असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मॅडम मग त्यासाठी काय करायचं? आता ही काय कुठल्या हॉलिवूड बॉलिवूड ऍक्टर्सची तुमची स्टाईल नाहीये की ती झटकन तुम्ही काय कराल इथे अप्लाय कराल आणि त्या पद्धतीने रायटिंग कराल. तर 3/4 राईट इन फॉर्मल लेवल ऑफ स्टँडर्ड इंग्लिश. त्यांनी ह्या काही गोष्टी दिल्यात. यूज शॉर्ट वर्ड्स अँड सेंटेन्स. बी कॉन्साइज. संक्षिप्त रूपातल्या. यूज द ऍक्टिव्ह व्हॉइस. कन्सिडर अपीअरन्स. स्पेस मेक्स अ लॉंग रिपोर्ट इझियर टू रीड. अवॉइड क्लिचेस. म्हणजे जी काही ओरिजिनॅलिटी आहे ती गेली नाही पाहिजे. तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात मांडा असं सांगितलं की तुम्ही एखादी गोष्ट जी क्वालिटीची आहे त्याचं ओरिजिनॅलिटी गायब होते. तुमचा जो वर्ड असतो तो फार काही शॉर्ट टर्म्स मध्ये किंवा शॉर्ट एक्सप्लेनेशन देतो, तर तसंही चालणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे क्लिचेस जे आहेत ते अवॉइड करायचे. त्याची ओरिजिनॅलिटी गेली नाही पाहिजे. तुमची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. राईट इन द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्येच तो रिपोर्ट लिहिणार आहात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे स्टाईल ऑफ रायटिंग दिलाय. आता कंटेंट्स कुठले दिलेत बघा. प्री फॅक्टरी. आतापर्यंत जेवढा स्टडी 3 युनिट मध्ये तुम्ही केलेला आहे ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. की कंटेंट्स मध्ये प्री फॅक्टरी ऍटम्स मध्ये टायटल पेज असेल, रिसर्चर डिक्लेरेशन असेल, सर्टिफिकेट. आपण पुढे ते सर्टिफिकेट पण ते कसे बनवायचे ते पण दिलंय पुढच्या पेजवर. सर्टिफिकेट ऑफ द रिसर्च सुपरवायझर, प्रीफेस, एक्नॉलेजमेंट, टेबल ऑफ कंटेंट्स, लिस्ट ऑफ टेबल्स, लिस्ट ऑफ ग्राफ्स, ऍब्स्ट्रॅक्ट और सिनॉप्सिस. आता तुम्हाला हे सांगितलंय की इथे प्री फॅक्टरी ऍटम्स मध्ये हे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर आपण सुरुवातीला तुमचा ऍब्स्ट्रॅक्ट किंवा सिनॉप्सिस तयार करून घेतो. आता जे टीवायची मुलं आहेत त्यांना आपण सिनॉप्सिस तयार करायला सांगितलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये जनरली तुमचा ओव्हरऑल जे काही करणार आहात रिसर्च मध्ये, ज्या फाइंडिंग वगैरे काढणार आहात त्याचे इन शॉर्ट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किंवा स्कोप ऑफ स्टडी अशा पद्धतीने 2-3 पेजेसचा तो सिनॉप्सिस तयार करायचा त्या टॉपिक रिलेटेड. ओके. त्यानंतर इंट्रोडक्शन मध्ये काय असेल? थेरॉटिकल बॅकग्राऊंड ऑफ द टॉपिक. बॅकग्राऊंड थोडंसं मेन्शन करा. स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. म्हणजे कुठलं साहित्य वापरणार आहात. द स्कोप ऑफ द प्रेझेंट स्टडी. त्या स्टडीला काय स्कोप आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. हायपोथेसिस टू बी टेस्टेड. म्हणजे इंट्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये ह्या गोष्टी येतील. डिझाईन ऑफ द स्टडी. आता स्टडीला डिझाईन कसं केलेलं आहे, म्हणजे कुठल्या मेथड्स अप्लाय केल्या डेटा कलेक्शन साठी. सोर्सेस ऑफ डेटा, सॅम्पलिंग प्लॅन, सॅम्पल्स कसे घेतलेले आहेत, डेटा कलेक्शन इन्स्ट्रुमेंट्स कुठले यूज केलेले आहेत, फील्ड वर्क कसं केलं, डेटा प्रोसेसिंग अँड अनालिसिस जे की आधी आपण शिकलेलो आहोत तेच आहे इथे डिझायनिंग मध्ये. अँड ओव्हरव्ह्यू ऑफ द रिपोर्ट, लिमिटेशन्स ऑफ द स्टडी. ओके. रिझल्ट, फाइंडिंग्स, डिस्कशन्स, समरी, कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन. नेक्स्ट पेज. टर्मिनल ऍटम्स मध्ये बिबिलिओग्राफी येईल तुमची. लक्षात आलंय? म्हणजे बिबिलिओग्राफी नंतर अपेंडिक्स दिलेला आहे. अपेंडिक्स मध्ये दिलंय कॉपीज ऑफ डेटा कलेक्शन इन्स्ट्रुमेंट्स, ग्लोसरी ऑफ न्यू टर्म्स युज्ड इन द रिपोर्ट. आता यामध्ये शब्दकोश कुठला वापरलेला आहे, कुठले वर्ड्स तुम्ही आता संक्षिप्त स्वरूपात मांडताय, तर ते अपेंडिक्स मध्ये मेन्शन केलेलं असेल की कुठल्या पद्धतीची डिक्शनरी तुम्ही वापरलेली आहे. प्री फॅक्टरी ऍटम्स मध्ये टायटल पेज. आता टायटल पेज बनवताना कशा पद्धतीने बनवलं जातं बघा. तुम्हाला पुढच्या वर्षी हे सगळं बनवायचं आहे. टायटल पेज ऑफ द स्टडी, नेम ऑफ द डिग्री फॉर विच इट इज सबमिटेड. म्हणजे तुम्ही कुठल्या डिग्रीसाठी हे बनवताय. त्यानंतर इथे तुमचं बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज थर्ड इयरचा जो काही टॉपिक आहे इथे दिले थिसिस सबमिटेड फॉर द अवॉर्ड पीएचडी डिग्री. टायटल तुमचं असेल, इथं टॉपिकचं नेम असेल तुमचं, बरोबर. इथे तुम्ही कुठल्या डिग्रीसाठी तो रिसर्च करताय ते दिलेलं असेल. नेम ऑफ द ऑथर, ऑथरचं नेम बाय SM गुप्ता. इथे तुम्ही जे काही तुमचं इंडिव्हिज्युअल नेम आहे रिसर्चर म्हणून ते असेल. द नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे इन्स्टिट्यूटचं नाव असेल. ऑन विच द रिपोर्ट इज सबमिटेड अँड द डेट ऑफ प्रेझेंटेशन. इथे तुमच्या कॉलेजचं नाव असेल आणि कुठल्या डेटला तुम्ही ते सबमिट केलंय, कुठल्या इयर मध्ये, प्रेझेंटेशन डेट कुठली आहे ते इथे खाली मेन्शन केलेलं असेल. ते असेल तुमचं टायटल पेज.
रिसर्च डिक्लेरेशन कसं केलं जाईल की in this case of research undertaken by student in fulfillment of the requirements of degree, he may be required to make a declaration. आता ज्या डिग्रीसाठी तो स्टुडंट हे करणार आहे, डिक्लेअर करणार आहे डिक्लेरेशन, आय डिक्लेअर दॅट द थिसिस एंटायटल्ड मग स्टडी ऑफ परचेस बिहेवियर ऑफ कंझ्युमर विथ रिगार्ड्स टू कंझ्युमर ड्युरेबल्स इन मुंबई मेट्रो रिजन. म्हणजे त्याने कुठल्या ह्याच्यामध्ये तो टॉपिकचं नाव काय आहे, इट इज रेकॉर्ड ऑफ independent research work carried out by me under the supervision and guidance of professor. म्हणजे तुम्ही कोणाचं गायडन्स घेतलेलं आहे, टॉपिकचं नाव काय आहे, इंडिपेंडंट रिसर्च वर्क आहे, हे डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला सांगायचं. दिस हॅज नॉट बीन प्रिव्हियसली सबमिटेड फॉर द अवॉर्ड ऑफ एनी डिप्लोमा डिग्री असोसिएटशिप ऑर अदर सिमिलर टायटल. कारण हे पीएचडी साठी वर्क केलेलं आहे, त्यामुळे हे कुठल्याही डिप्लोमा किंवा डिग्रीशी असोसिएट नाही. ओके, मग प्लेस दिलेली असेल, डेट दिलेली असेल. ओके, रिसर्च सुपरवायझर सर्टिफिकेट. आता सुपरवायझर कशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट दिलं, ऍज अ गाईड म्हणून तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं जातं बघा, यामध्ये कसं एक्सप्लेन केलंय. आय सर्टिफाय दॅट थिसिस एंटायटल, पुन्हा थिसिसचं नाव दिलेलं असेल, सबमिटेड टू द इंडियन इन्स्टिट्यूट, म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव येईल इथे आयसीएस. अवॉर्ड फॉर अवॉर्ड ऑफ पीएचडी डिग्री, तर फॉर अवॉर्ड ऑफ काय येईल, बीएमएस तुमचं. इज अ रेकॉर्ड ऑफ इंडिपेंडंट रिसर्च वर्क कॅरीड बाय, तुमचं नाव असेल. लेक्चरर इन मार्केटिंग, अहमदाबाद मार्केटिंग इन्स्टिट्यूट. आता यांनी पीएचडी साठी जो काही हे घेतलेलं आहे, त्यानुसार त्यांनी मार्केटिंग इन्स्टिट्यूट साठी हे बनवलेलं आहे, अंडर माय सुपरविजन अँड गायडन्स. म्हणजे तुमचा रिसर्च गाईड जो आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला डिक्लेअर करेल तुमचं डिक्लेरेशन सर्टिफिकेट. दिस हॅज नॉट बीन प्रिव्हियसली सबमिटेड फॉर द अवॉर्ड ऑफ एनी डिग्री डिप्लोमा असोसिएट. म्हणजे पुन्हा तिथे त्याचे प्लेस आणि डेट असेल. एम आर नायर म्हणजे जो कोणी रिसर्च सुपरवायझर आहे त्याचं नाव इथे असेल रिसर्च गाईडचं तुमच्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ऍक्नॉलेजमेंट. आता ऍक्नॉलेजमेंट म्हणजे काय की तुम्हाला इथे जे काही मिळालेलं आहे मटेरियल त्याची आपण एक प्रकारे पावती म्हणतो, सर्टिफिकेट. इन दिस सेक्शन द रिसर्चर एक्नॉलेज द सपोर्ट अँड असिस्टन्स रिसीव्ड फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स अँड ऑर्गनायझेशन्स इन कंडक्टिंग द रिसर्च. इट इज दस इंटेंडेड टू शो हिज ग्रॅटिट्यूड. एक्नॉलेजमेंट मध्ये तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांची नावं तुम्ही काय करता की एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तुम्हाला पूर्ण रिसर्च मध्ये कोणी कोणी हेल्प केली, कुठल्या डेटा कलेक्ट करण्यासाठी कोण हेल्पफुल होतं किंवा कशा पद्धतीने गायडन्स मिळालं, ते एक्नॉलेजमेंट मध्ये मेन्शन केलं जाईल. टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये काय केलं जातं, इट कंटेन्स लिस्ट ऑफ चॅप्टर्स. तुम्ही इंडेक्स बनवता की नाही, टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये तुमचे किती चॅप्टर्स झाले, देअर सब टायटल्स. मेन चॅप्टरच्या अंडर तुम्हाला सब टायटल्स विथ पेज नंबर ते देणार आहे. फॅसिलिटेट्स रेडी लोकेशन ऑफ टॉपिक्स इन द रिपोर्ट. म्हणजे लिस्ट ऑफ टेबल्स मध्ये मग कशा पद्धतीने टेबल कंटेंट्स टाकले जातील. इट इज प्रेझेंटेड इन द फॉलोइंग फॉर्मॅट. टोटल नंबर्स किती आहे, टायटल ऑफ द टेबल अँड पेज नंबर. ओके, लिस्ट ऑफ ग्राफ्स अँड चार्ट. इफ देर आर मेनी ग्राफ्स अँड चार्ट्स ऑर अदर एक्झिबिट्स दे शुड बी ऑल्सो बी लिस्टेड आफ्टर द लिस्ट ऑफ टेबल्स. म्हणजे त्याची एक लिस्ट तयार केली जाईल टेबल्स नंतर की किती ग्राफ्स तयार केलेले आहेत किंवा किती चार्ट्स आहेत, त्यामध्ये मेन्शन करताना नंबर्स, टोटल, द टायटल ऑफ द ग्राफ अँड पेज नंबर. म्हणजे कुठल्या पेजवर तुमचा कुठला ग्राफ आहे ते मेन्शन केलं जाईल, त्याचं टायटल इथे दिलं जाईल. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे एक प्रकारे त्याचा सारांश, गोषवारा, की ज्यामध्ये ब्रीफ अँड प्रिसाइज स्टेटमेंट ऑफ द पर्पज अँड द स्कोप ऑफ द स्टडी. म्हणजे जनरल तुम्हाला त्याची समरी तयार करायची की जे काही फाइंडिंग्स तुम्ही काढलेले आहेत तर ते कशा पद्धतीने काढले त्याचा ओव्हरव्ह्यू त्या रिपोर्ट मध्ये दिला जाईल तुमच्या टॉपिकचा. बॉडी ऑफ द रिपोर्ट मध्ये काय केलं जाईल, इट इज द मेजर अँड मेन पार्ट ऑफ द रिपोर्ट. आफ्टर द प्रिफॅटरी आयटम्स द बॉडी ऑफ द रिपोर्ट इज प्रेझेंटेड. मग आता कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल बघा, की इंट्रोडक्शन दिली जाईल बॉडी ऑफ द रिपोर्ट मध्ये. रिपोर्टची जी बॉडी म्हणजे जे स्ट्रक्चर तयार होणार आहे त्यामध्ये it is devoted for introducing the theoretical background of the problem and its definition and formulation. Theoretical background of the topic म्हणजे काय की त्याची पास्ट हिस्ट्री काय आहे, म्हणजे त्याचं नेचर काय आहे त्या प्रॉब्लेमचं, केव्हापासून त्याचं इव्होल्युशन कसं झालं किंवा आतापर्यंत ते कशा पद्धतीने आपल्याला
आपण ते यूज केलेलं आहे किंवा आता यापुढे आपला त्यातला कसं डेव्हलप करणार आहोत, तो प्रॉब्लेम जो आहे, तो इश्यू जो आहे, तो डिस्कस केला जाईल. त्यानंतर statement of the problem. In this section, the problem is clearly defined and its facets and significance are pointed out. Why and how the problem was selected. म्हणजे मुळात तुम्ही स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम म्हणजे काय की तो टॉपिक का सिलेक्ट केला हे तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं आहे त्या रिपोर्टमध्ये. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे इथे साहित्य कुठलं वापरलं, इन्व्हेस्टिगेशन करताना कुठले कुठले म्हणजे जे काही रिसर्च गॅप होता, एक्झिस्टिंग सिस्टीम जी आहे आणि तुम्हाला जो काही गॅप काढायचा आहे त्यामधला, तर तो कशा पद्धतीने तुम्ही काढलेला आहे. म्हणजे त्यासाठी इथे दिला इट इज डिवोटेड फॉर मेकिंग ब्रीफ रिव्ह्यू ऑफ प्रिव्हियस स्टडीज ऑन द प्रॉब्लेम अँड सिग्निफिकंट रायटिंग ऑन द टॉपिक अंडर स्टडी. And this review provided summary of the current state of knowledge in the area of investigation. Which aspects have been investigated, what research gap exists, and how the present studies and attempt to fill that gap are highlighted. म्हणजे आपण तो गॅप कशा पद्धतीने काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय, तो जो काही प्रॉब्लेम आहे, तो जो इश्यू आहे, आपण जो टॉपिक सिलेक्ट केलेला आहे, तर ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये. द स्कोप ऑफ द प्रेझेंट स्टडी, त्याला स्कोप किती आहे, कुठल्या एरियासाठी, द डायमेन्शन ऑफ द स्टडी इन टर्म्स ऑफ जिओग्राफिकल एरिया कवर्ड and the designation of the population being studied and the level of generality of the study are specified. Okay. The objectives of the study, त्या स्टडीचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील, तुम्ही तो प्रॉब्लेम जो घेतलेला आहे रिसर्च साठी त्याचे हायपोथेसिस काय असतील ते स्टेटेड, म्हणजे हायपोथेसिस टेस्ट करा. द डिझाईन ऑफ द स्टडी म्हणजे जे काही आपण आतापर्यंत शिकलो की कशा पद्धतीने रिसर्च डिझाईन करायची, मेथोडॉलॉजी कुठली अप्लाय करायची, सोर्सेस कुठले यूज करणार आहात, सॅम्पलिंग प्लॅन कसा असेल, डेटा कलेक्शन इन्स्ट्रुमेंट्स कुठले यूज केले जातील, किंवा फील्ड वर्क कसं केलं जाईल, किंवा डेटा प्रोसेसिंग ही काय मेथड आहे, त्याचा प्लॅन कसा केला जाईल. हायपोथेसिस मस्ट बी आउटलाईन अँड जस्टिफाईड. यामध्ये हे झालेलं आहे आपलं, त्यामुळे फार पुन्हा पुन्हा सांगणार नाही. तुम्हाला बॉडी ऑफ द रिपोर्ट फक्त कसा असेल, तर यामध्ये एवढ्या गोष्टी येतील हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. ओव्हरव्ह्यू शेवटी दिला जाईल, आउटलाईन केला जाईल रिपोर्ट मध्ये. The purpose of each of the chapter is briefly described in this section in order to give an overview of the presentation of the results of the body. Limitations of the study ते पण दिले जाईल यामध्ये. Frank statement of limitations is one of the hallmarks of an honest and competent researcher. जो honest researcher आहे तो लिमिटेशन सुद्धा देईल यामध्ये. आपण जसं म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीला काही एक्सेप्शनल थिंग्स असतात, तर त्या कुठल्या असतील तर त्या मेन्शन केल्या जातील यामध्ये. त्याचं कारण असं आहे की ती जी मेथड तुम्ही सर्च केलेली आहे, रिसर्च नंतर ज्या फाइंडिंग्स काढल्यात, तर त्या इम्प्लिमेंट करताना कुठे कुठे प्रॉब्लेम्स असू शकतात, तर ते सगळे लिमिटेशन्स मध्ये येतील. रिझल्ट, फाइंडिंग्स अँड डिस्कशन्स, फाइंडिंग्स दिल्या जातील, समरी दिली जाईल. त्यामध्ये टर्मिनल टर्म्स कुठल्या असतील, तर टर्मिनल टर्म्स मध्ये त्यांनी मेन्शन केलं बिब्लिओग्राफी असेल. लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर ऑल पब्लिश अँड अनपब्लिश रेफरन्स used by the writer in preparing the report. रिपोर्ट मध्ये जे तुम्ही रेफरन्स यूज केलेले आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरने तुम्ही पब्लिश करणार आहात. मला लक्षात, म्हणजे जेवढे बुक्स यूज केले, आर्टिकल्स यूज केले, रिपोर्ट्स यूज केले, आणि इंटरनेट साईट म्हणजे इंटरनेटच्या साईट्स पण ज्याच्यावर तुम्हाला तो इन्फॉर्मेशन किंवा डेटा मिळालेला आहे, तर ते त्या पद्धतीने अल्फाबेटिकली बिब्लिओग्राफी मध्ये तुम्ही रिपोर्ट रायटिंग मध्ये टाकणार आहात. अपेंडिक्स मध्ये काय दिलं जाईल बघा. अपेंडिक्स म्हणजे सप्लिमेंटरी कुठली यूज केली, म्हणजे डॉक्युमेंट साठी. तर कॉपीज ऑफ डेटा कलेक्शन इन्स्ट्रुमेंट्स लाईक इंटरव्ह्यू शेड्यूल्स, क्वेश्चनेअर्स यूज फॉर द स्टडी, टेक्निकल डिटेल्स ऑन सॅम्पलिंग प्लॅन, कॉम्प्लेक्स अँड लॉंग प्रायमरी टेबल्स, statistical computation, supporting documents, and any other evidence that may be important as backup details for the report. म्हणजे तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जे काही यूज केलेले आहेत ते तुम्ही इथे काय करणार आहात, अपेंडिक्स मध्ये मेन्शन करणार आहात. मेन जे काही तुम्ही यूज केलेला रेफरन्स तो बिब्लिओग्राफी मध्ये अल्फाबेटिकली मेन्शन केला जाईल. समजते इथपर्यंत? आता ऍक्च्युअली स्टेप्स कुठल्या आहेत रायटिंग रिपोर्टच्या, त्या स्टेप्स आपण वन बाय वन बघूया. इथला ह्या युनिट मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ओव्हरऑल दिलेलं आहे की जे काही जनरल आहे, शेवटी तुम्ही जे काही वर्क केलेलं आहे ते फक्त कसं प्रेझेंट करायचं. रिपोर्ट रायटिंग करायचं म्हणजे काय,
की प्रेझेंटेशन आहे एक प्रकारे तुमच्या वर्क जे झालेलं आहे त्याचं प्रेझेंटेशन असेल. आता यामध्ये steps in writing a research report, logical analysis of the subject matter, preparation of the final outline, preparation of the rough draft, rewriting and polishing of the rough draft, preparation of the final bibliography, writing the final draft. आता लॉजिकल अनालिसिस मध्ये काय दिलंय बघा की लॉजिकली आता जेव्हा तुम्ही स्टेप्स बघता इथे रायटिंग अ रिपोर्ट, पहिल्या स्टेप मध्ये लॉजिकल अनालिसिस म्हणजे काय की लॉजिकल डेव्हलपमेंट इज मेड ऑन द बेसिस ऑफ मेंटल कनेक्शन्स and association between one thing and another by means of analysis. जे दोन व्हेरिएबल्स आहेत सपोज, तर त्या दोघांमध्ये कुठली रिलेशनशिप आहे किंवा मेंटल कनेक्शन कुठल्या पद्धतीचं आहे, असोसिएशन म्हणजे काय संबंध आहे, हे तुम्हाला अनालिसिस साठी समजलं पाहिजे किंवा लॉजिकली ते तुम्हाला काढता आलं पाहिजे, अनालिसिस करता आलं पाहिजे. लॉजिकल ट्रीटमेंट ऑफन कन्सिस्ट इन डेव्हलपिंग द मटेरियल फ्रॉम द सिम्पल टू द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. अँड क्रोनॉलॉजिकल मध्ये काय दिलंय बघा, आता क्रोनॉलॉजिकल मध्ये काय डेव्हलपमेंट करायची की इट इज बेस्ड ऑन कनेक्शन ऑर सिक्वेन्स इन टाइम ऑर ऑकरन्स. म्हणजे कुठलीही सिच्युएशन आहे आणि कुठल्या वेळी कसं सिक्वेन्स दिला पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे रिपोर्ट रायटिंग मध्ये कसं मेन्शन करणार आहात, कनेक्शन्स कसे दाखवणार आहात, त्याचा सिक्वेन्स कसा असेल ज्यामुळे तुम्हाला मेंटल कनेक्शन्स लक्षात येतील किंवा त्या दोघांमधला संबंध दाखवता येईल, ते क्रोनॉलॉजिकली तुम्हाला इथे मांडायचे ऍज पर सिक्वेन्स. ओके, ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर झाली. प्रिपरेशन ऑफ द फायनल आउटलाईन. आता फायनल आउटलाईन कशी दिली जाते, इट इज द नेक्स्ट स्टेप इन रायटिंग द रिसर्च रिपोर्ट. आउटलाईन्स आर द फ्रेमवर्क अपॉन विच लॉंग रिटर्न वर्क्स आर कन्स्ट्रक्टेड. आता फायनल आउटलाईन मध्ये दे आर अन एड टू द लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द मटेरियल अँड रिमाइंडर ऑफ द पॉइंट्स स्ट्रेस्ड इन द रिपोर्ट. म्हणजे मेन जे काही पॉइंट्स आहेत त्याला तुम्ही काय करणार आहात, फोकस करणार आहात. रिसर्च रिपोर्ट मध्ये आउटलाईन केलं जाईल त्याला. लक्षात आले, आपण बरेचसे वर्ड्स बघा कधी कधी रायटिंग करताना बोल्ड मध्ये लिहितो किंवा त्याला डबल अंडरलाईन करतो, तर अशा पद्धतीने रिपोर्ट रायटिंग झालं पाहिजे. सेकंड स्टेप प्रिपरेशन ऑफ द रफ ड्राफ्ट. आता यामध्ये बघा रफ ड्राफ्ट कसा बनवला जातो. He will write down the procedure adopted by him in collecting the material for his study along with various limitations faced by him. The technique of analysis adopted by him, the broad findings and generalizations and the various suggestions he wants to offer regarding the problem concern. म्हणजे तुम्हाला रफली प्रिपरेशन करायचं, ड्राफ्टिंग करायचं आहे. ओव्हरऑल रिसर्च मध्ये जे काही तुम्ही केलेलं आहे, कलेक्शन केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे, तर ते तुम्हाला यामध्ये काय करावं लागेल, जनरलायझेशन त्याचं करावं लागेल. ब्रॉड फाइंडिंग्स तुमच्या असतील म्हणजे काय की काही सजेशन्स असतील, काही प्रॉब्लेम्स रिलेटेड, ते सगळ्याच गोष्टी रफली इथे मांडणं गरजेचं आहे. रिरायटिंग अँड पॉलिशिंग द रफ ड्राफ्ट. आता रिरायटिंग का करणं गरजेचं आहे इथे ते पण मेन्शन केलंय. वी शुड चेक द मेकॅनिक्स ऑफ रायटिंग, ग्रामर, स्पेलिंग अँड युसेज. म्हणजे तुम्ही रफली सुरुवातीला जे काही प्रिपरेशन केलं होतं रफ ड्राफ्टचं, त्यामध्ये पुन्हा तुम्ही काय केलं, आता ग्रामर आणि स्पेलिंग जे आहे ते चेक केले तिथे, म्हणजे रिरायटिंग केलं. प्रिपरेशन ऑफ द फायनल बिब्लिओग्राफी. आता यामध्ये फायनली तुम्हाला बिब्लिओग्राफीचं प्रिपरेशन आहे. बिब्लिओग्राफी मध्ये तुम्ही काय करणार आहात की तुम्हाला जे काही हे दिलं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला जे काही मेन्शन करायचंय ते तुम्ही इथे करणार आहात. रायटिंग द फायनल ड्राफ्ट मध्ये काय केलं जाईल की फायनल ड्राफ्ट तयार करताना द फायनल ड्राफ्ट शुड बी रिटन इन कॉन्साइज, म्हणजे तो संक्षिप्त स्वरूपात म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये मेन्शन केला जाईल. ऑब्जेक्टिव्ह स्टाईल मध्ये असेल, सिंपल लँग्वेज यूज केली जाईल आणि avoiding vague expressions such as it seems, there may be and the like ones. A research report should not be dull. It must be enthusiastic people and maintain interest and must show originality. म्हणजे इथे तुम्हाला ओरिजिनॅलिटी दिसली पाहिजे. जेव्हा फायनल ड्राफ्टिंग केलं जातं त्यामध्ये काय काय गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, तर वेग एक्सप्रेशन तुमचे असले नाही पाहिजे. एकदम साध्या सिंपल लँग्वेज मध्ये ते फायनल ड्राफ्टिंग राईट केलं जाईल. ऑब्जेक्टिव्ह साईज असेल, स्टाईल असेल किंवा ते कॉन्साइज असेल रिटर्न. टाइप्स ऑफ रिपोर्ट्स मध्ये टेक्निकल रिपोर्ट्स आहेत. आता टेक्निकल रिपोर्ट्स मध्ये काय मेन्शन केलंय बघा. इट इज अ फॉर्मल लॉंग रिपोर्ट कव्हरिंग थिसेस जो आहे, टेक्निकल रिपोर्ट किंवा टेक्निकल थिसेस, तो कसा असेल. हे रिपोर्टचे टाइप्स आहेत. टेक्निकल रिपोर्ट, पॉप्युलर रिपोर्ट,
इंटेरिम रिपोर्ट अँड समरी रिपोर्ट. तर ते रिपोर्ट्स कसे असतात म्हणजे जनरली आपण रिपोर्टचा टाईप सांगू शकतो वाचल्यानंतर. तर यामध्ये दिला it is formal long report covering all the aspects of the research process, a description of the problem studied, key objectives of the study, methods, techniques used, a detailed account of sampling, field and other research procedure, sources of data, tools of data collection, methods of data processing and analysis, detailed findings and conclusion and suggestion. There is also technical appendix for methodological detail, copies of measuring instrument and the like. It is also comprehensive and complete that the study can be replicated by others. म्हणजे टेक्निकल सपोर्ट कुठला यूज केला तुम्ही अपेंडिक्स मध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचंच आहे. म्हणजे ज्या काही सॅम्पलिंग मेथड्स आहेत, डिझायनिंग आहे, टूल्स आहे, डेटा कलेक्शनचे, डेटा प्रोसेसिंग आहे, अनालिसिस आहे, तर ते कशा पद्धतीने केलं, टेक्निकल नेचर काय होतं. इसेन्शियली द टेक्निकल रिपोर्ट इज इसेन्शियली टेक्निकल इन नेचर अँड स्कोप अँड कोच इन अ टेक्निकल लँग्वेज. म्हणजे यामध्ये तुम्हाला ते मेन्शन करतानाच तुम्ही टेक्निकल लँग्वेज कोडिंग वगैरे जे यूज केलं म्हणजे टेक्निकल लँग्वेज यूज केली म्हणजे काय की हा रिपोर्ट कशा टाईपचा टेक्निकल रिपोर्ट आहे. लक्षात येत आहे. पॉप्युलर रिपोर्ट म्हणजे काय की आता यामध्ये दिलंय बघा. This type of report is designed for an audience of executives, administrators and other non-technical users. म्हणजे नॉन टेक्निकल पर्सन जे आहेत त्यांच्यासाठी पण आहे, ऍडमिनिस्ट्रेटर साठी आहे किंवा एक्झिक्युटिव्ह साठी. द रिक्वायरमेंट ऑफ दिस ऑडियन्स इज डिफरंट अँड द रीडर इज लेस कन्सर्न विथ मेथोडॉलॉजिकल डिटेल. म्हणजे जो रीडर आहे याचा पॉप्युलर रिपोर्टचा तो कसा असणार आहे की प्रत्येक ऑडियन्सची रिक्वायरमेंट डिफरंट आहे असं सांगितलंय आणि तो मेथोडॉलॉजिकल डिटेल्स किंवा बट मोर इंटरेस्टेड इन स्टडिंग क्विकली द मेजर फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन. पॉप्युलर रिपोर्ट मध्ये तुमच्या फाइंडिंग्स काय आलेले आहेत त्यामध्ये इंटरेस्टेड असतील हे रीडर्स आणि इज इंटरेस्टेड इन अप्लाइंग द फाइंडिंग्स टू डिसिजन्स. म्हणजे फाइंडिंग्स कळल्या की तुम्हाला काही डिसिजन्स घेता येतात. आता ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत त्यांना त्या फाइंडिंग्स वरून काय अंडरस्टँड झालं, मग अशा पद्धतीचे जेव्हा प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात तर प्रॉपर डिसिजन्स त्यांना घेता येतात. सो इट इज कॉल्ड अ पॉप्युलर रिपोर्ट. लक्षात आलंय. Organization of this report is very important. Presentation can be more forceful and persuasive without of course any distortion of fact, and it should be clear, brief and straightforward. म्हणजे हा रिपोर्ट कसा बनवला जाईल तर तो कसा असेल, ब्रीफ असेल, स्ट्रेट फॉरवर्ड असेल. कॉम्प्लिकेटेड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स अँड टेबल्स नीड नॉट बी यूज. म्हणजे इथे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स कुठलेही अप्लाय केले जाणार नाहीत. इन्स्टेड ऑफ पिक्टोरियल डिव्हाइसेस मे बी एक्सटेन्सिव्हली यूज. ओके. म्हणजे त्या रिपोर्ट मध्ये काय काय यूज केलं जाईल, काय नसेल आणि काय असेल हे तुम्हाला सांगता येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा द फॉर्मॅट ऑफ दिस रिपोर्ट इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ टेक्निकल रिपोर्ट. ऑब्विसली हे डिफरंट असेल. वेगवेगळ्या टाइप्सचे टेक्निकल रिपोर्ट जसं आहे तसं याचं फॉर्मॅट असणार नाही पॉप्युलर रिपोर्टचं. The style may be more journalistic but be precise and it should encourage rapid reading and quick comprehension. म्हणजे कशासाठी तो फेमस असेल किंवा जर्नलिस्टिक स्टाईल जी आहे त्या पद्धतीने तुम्ही काय कराल तो राईट कराल पॉप्युलर रिपोर्ट. इंटेरिम रिपोर्ट जो आहे म्हणजे हंगामी रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, तुमचं अजून सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या नाहीत पण तुम्ही तात्पुरत्या काळासाठी काही ज्या अनाउन्समेंट करता रिपोर्टच्या थ्रू की स्टडी कुठल्या लेवलवर तुमचा येऊन थांबलेला आहे किंवा कुठल्या कुठल्या फुलफिलमेंट्स. आता इथे जसं दिलंय बघा, द इंटेरिम रिपोर्ट कंटेन्स अ नॅरेशन ऑफ व्हॉट हॅज बीन डन सो फार अँड व्हॉट वेअर इट्स आउटकम्स. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात आणि त्याचे आउटकम्स काय असतील हे तुम्ही काय कराल की अनाउन्स कराल. इट प्रेझेंट्स अ समरी ऑफ द फाइंडिंग्स ऑफ दॅट पार्ट ऑफ अनालिसिस विच हॅज बीन कम्प्लिटेड. आणि यामध्ये ज्या फाइंडिंग्स आहेत त्याची समरी दिली जाईल की ज्या पार्टचं वर तुम्ही काम केलेलं आहे ऑलरेडी त्याचं अनालिसिस करून झालंय आणि जो पार्ट तुमचा झालाय त्या रिसर्च मधला तर त्याची समरी तुम्ही देण्याचा प्रयत्न, प्रेझेंट करण्याचा प्रयत्न कराल या इंटेरिम रिपोर्ट मध्ये. दॅट इज कॉल्ड, आता याला मराठीत हंगामी रिपोर्ट असं म्हणतात. समरी रिपोर्ट जो आहे, आता समरी कशी दिली जाते बघा. A summary report is generally prepared for the consumption of the lay audience, usually the general public. The preparation of this type of report is desirable for any study whose findings are of general interest. It is written in non-technical, simple language with a liberal use of pictorial charts.
इट जस्ट कंटेन्स अ ब्रीफ रेफरन्स टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. म्हणजे तुम्हाला इथे समरी टोटल द्यायची आहे की ऑब्जेक्टिव्ह कुठले होते, मेजर फाइंडिंग्स काय असतील, इम्प्लिकेशन कसे असतील. म्हणजे हे सगळं इट इज अ शॉर्ट रिपोर्ट ऑफ 2 or 3 पेजेस. म्हणजे समरी रिपोर्ट हा 2 to 3 पेजेस असेल. इट्स साइज इज सो लिमिटेड सो as to be suitable for publication in daily newspaper. म्हणजे समरी रिपोर्ट तुम्ही डेली न्यूजपेपर मध्ये पब्लिश करू शकता. रिसर्च ऍब्स्ट्रॅक्ट कसं तयार केलं जाईल बघा. ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये दिलं की दिस इज अ शॉर्ट समरी ऑफ द टेक्निकल रिपोर्ट. आता टेक्निकल रिपोर्टची शॉर्ट समरी आहे. इट इज युजली प्रिपेअर्ड बाय डॉक्टरल स्टुडंट्स ऑन द एम ऑफ सबमिटिंग his thesis. Its copies are sent by the university along with the letters of request to the examiners invited to evaluate the thesis. Okay, so या पद्धतीने हा abstract तयार केला. It contains a brief presentation of a statement of the problem, the objectives of the study, methods and techniques used, and an overview of TIE report. A brief summary of the results of the study may also be added. रिसर्च आर्टिकल्स कसे असतील. आता यामध्ये आर्टिकल्स मध्ये दिस इज डिझाईन फॉर पब्लिकेशन इन अ प्रोफेशनल जर्नल. प्रोफेशनल जर्नल पब्लिकेशन जे आहे ते प्रोफेशनल जर्नलच्या थ्रू केलं जाईल पब्लिकेशन. इफ युअर स्टडी हॅज 2 or more aspects that can be discussed independently, it may be advisable to write separate articles rather than to crowd too many things into a single article. आर्टिकल्स तुम्ही वाचलेले असतील ते कशा पद्धतीने राईट केले जातात किंवा त्यामध्ये कशा पद्धतीने इंडिपेंडंट वर्क केलं जातं, डिस्कशन कसं केलं जातं इंडिपेंडेंटली ते तुम्ही वाचू शकता. फॉर्मॅट तुम्हाला बघायचं असेल तर काही आर्टिकल्स बघा, त्यामध्ये तुम्हाला ते रायटिंग कसं करतात ते लक्षात येईल. आपण म्हणतो ना मला एक आर्टिकल द्यायचं आहे अमुक ठिकाणी एखाद्या जर्नल मध्ये मी ते पब्लिश करणार आहे, तर ते कसे असतात जर्नल्स बघा, त्यामध्ये कशा पद्धतीचे आर्टिकल्स आहेत ते कसे मेन्शन. आता यामध्ये काय दिलं, रिसर्च आर्टिकल मस्ट बी क्लिअरली रिटन इन कॉन्साइज. ते सुद्धा शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा संक्षिप्त स्वरूपात दिलेले असतील. लँग्वेज त्याची कशी असेल तर हे मेन्शन केलंय. It must be logically organized, progressing from a statement of the problem and the purpose of the study through to the analysis of evidence to the conclusion and implication. Okay. पुढचा पार्ट आहे तुमचा फुटनोट्स अँड बिब्लिओग्राफी. आता फुटनोट्स कशा बनवल्या जातात, जसं मी तुम्हाला सांगितलं बिब्लिओग्राफी मध्ये तुम्ही रेफरन्स जे आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मेन्शन केले, पण फुटनोट्स मध्ये त्यांनी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आता डॉक्युमेंटेशन जे आहे, द एथिक्स ऑफ स्कॉलरशिप रिक्वायर प्रॉपर एक्नॉलेजमेंट ऑफ ऑल सोर्स मटेरियल बाय द रायटर अँड दिस इज मॅटर ऑफ द इंटेलेक्चुअल होनेस्टी अँड व्हॅलिडेशन ऑफ हिज वर्क ॲज वेल. अपेंडिक्स मध्ये काही सप्लिमेंटरी असते किंवा फुटनोट्स मध्ये काही गोष्टी मेन्शन, होनेस्टली इंटेलेक्चुअल होनेस्टी तुमच्याकडे असेल रिसर्चरकडे तर तो सगळ्याच गोष्टी यामध्ये मेन्शन करेल डॉक्युमेंटेशन मध्ये. क्रेडिट फॉर बॉरोड वर्ड्स, आयडियाज, सिम्बॉल्स और अदर फॉर्म्स ऑफ एक्सप्रेशन शुड बी गिवन अँड their sources should be stated in the text or footnotes. म्हणजे ह्या ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या फुटनोट्स मध्ये येतील की तुमच्या वर्ड्स कुठले होते, कुठून तुम्ही घेतले होते, ते त्याचे सिम्बॉल्स काय काय यूज केलेत किंवा तुमचं जे काही एक्सप्रेशन आहे ते फुटनोट्स मध्ये येईल. सोर्स कार्ड्स प्रिपेअर्ड व्हाईल रिव्ह्यूइंग लिटरेचर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर दिस डॉक्युमेंटेशन. There are two alternative models for documenting sources of ideas and information. फुटनोट्स, रेफरन्स, साइटेड फॉर्मॅट. आता रेफरन्स कुठला घेतला, आता सपोज एखाद्याने अगोदर त्यावर वर्क केलेलं आहे त्या एरिया रिलेटेड, त्या टॉपिक रिलेटेड, मग त्यातून तो रेफरन्स तुम्ही जेव्हा यूज करता, मी पुढे सांगते तुम्हाला इथे रेफरन्स कशा पद्धतीने सायटेशन कसं होतं तर ते सांगेल. फुटनोट्स मध्ये काय दिलंय, देर आर ऑफ टू काइंड्स, कंटेंट अँड रेफरन्स. कंटेंट नोट्स कंटेन्स एक्सप्लेनेटरी मटेरियल. रेफरन्स नोट्स सर्व ॲज अ डॉक्युमेंटेशन ओके ऑफ सोर्सेस ॲज अ मीन्स ऑफ फॉर क्रॉस रेफरन्स. म्हणजे डॉक्युमेंटेशन जे आहे जे रेफरन्स साठी यूज केलंय, क्रॉस रेफरन्स म्हणून त्याचा कसा वापर केलेला आहे तर हे सगळं तुम्हाला फुटनोट्स मध्ये. पर्पजेस. आता फुटनोट सर्व सेव्हरल पर्पजेस. फुटनोट्स का दिल्या जातात, त्याचं पर्पज काय आहे तर त्यामध्ये दिलाय फर्स्ट पर्पज आहे टू एक्नॉलेज इनडेप्टेडनेस. म्हणजे तुम्हाला याची आयडिया आली पाहिजे, तुम्हाला कबूल करायचे काय की तुम्ही जे काही इथे एक्सपेन्स
केलेला आहे किंवा तुम्ही जो खर्च दाखवलेला आहे, तुम्ही खरंच कर्जबाजारी आहात का? किंवा कोटेशन, एक्झॅक्ट कोटेशन तुम्हाला इथे दाखवायचं आहे. लक्षात आलं? टू एम्प्लिफाय ऑर क्लेरिफाय द आयडियाज ऑर इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन द टेक्स्ट. म्हणजे तुम्हाला इथे क्लेरिफिकेशन द्यायचं आहे. टेक्स्टमध्ये तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन देणं. टेक्निकल डिटेल्स, इन्सिडेंटल कमेंट्स, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या एक्सप्लेनेटरी मटेरियल जेवढं यूज केलं, तर ते कशामुळे यूज केलंय, त्याचा काय उपयोग झालेला आहे, हे तुम्हाला प्रत्येक वेळी मेन्शन करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही फुटनोट्सच्या थ्रू मेन्शन करणार. टू एस्टॅब्लिश द व्हॅलिडिटी ऑफ एव्हिडन्स, म्हणजे तुम्ही जे काही पुरावे दिलेले आहेत यामध्ये, तर त्याची व्हॅलिडिटी कशा पद्धतीची आहे. आता इथे दिलंय टू रेफर द रीडर टू फर्दर सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन ऑन द सब्जेक्ट अंडर डिस्कशन, टू गिव्ह द ओरिजिनल व्हर्जन ऑफ मटेरियल and that has been translated in the text. ओरिजिनल मटेरियल कुठलं होतं आणि ते कशा पद्धतीने ट्रान्सलेट केलं तुम्ही टेक्स्ट मध्ये. टू प्रोव्हाइड क्रॉस रेफरन्स टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द थिसिस, म्हणजे क्रॉस रेफरन्स साठी कुठले एव्हिडन्सेस तुम्ही दिलेले आहेत, कसं तुम्ही व्हेरीफाय करू शकता की हे जे मटेरियल आहे ते तिथूनच घेतलेलं आहे, त्याचे एव्हिडन्स इथे दिला जाईल. प्लेसमेंट कशा पद्धतीने केलेली आहे. आता प्लेसमेंट मध्ये काय येतं बघा. A footnote citation is indicated by placing an index number. म्हणजे तुम्ही कुठला रेफरन्स यूज केला, सायटेशन कुठलं होतं, त्याचा इंडेक्स मध्ये नंबर देणं. सबस्क्रिप्ट, दॅट इज अ सबस्क्रिप्ट ऑर न्यूमरल at the point of reference. This may be immediately following an author's name, title, sentence or paragraph. In the case of directly quoted or paraphrase, except the subscript must appear at the end of the quotation or paraphrase. म्हणजे आता इथे तुम्ही जेव्हा डिजिटल मार्केटिंग आहे त्यावर तुम्ही रिसर्च करताय, त्यासाठी तुम्ही कुठला तरी रेफरन्स वापरलात, रिसर्च पेपर दुसरा त्या रिलेटेड डिजिटल एरियावर किंवा डिजिटल मीडियावर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत रिसर्च पेपर तयार केलेले आहेत, तो रेफरन्स तुम्ही यूज केला. रेफरन्स साठी तुम्ही ज्या पॅराग्राफ मधून जे काही सेंटेन्स काढलेले आहेत, तुम्ही ते सेंटेन्स उचलले तिथून, मग ते तुम्हाला मेन्शन करायचं कुठल्या ऑथरचं नेम होतं, म्हणजे कुठून तुम्ही रिप्लेसमेंट कशी झाली, सायटेशन कसं झालं, तुम्ही त्यांचा रेफरन्स यूज केला की त्यांचा एक मार्क ऍड होतो. त्यांना मार्किंग सिस्टीम असते की तुम्ही ते मेन्शन करायचे तुमच्या रिसर्च मध्ये की हा रेफरन्स मी वापरलाय, आणि ज्यावेळेस ते मेन्शन करता त्यांचं नाव, ऑथरचं नेम, टायटल, सेंटेन्स किंवा पॅरेग्राफ कुठला तुम्ही रेफरन्स साठी घेतलेला आहे त्या रिसर्च पेपर मधून, तर त्या पद्धतीने त्यांना सायटेशन मार्क्स असतात किंवा त्यांचे मार्क्स ऍड होत जातात की इतका माझ्या इतक्या वेळेस हा रेफरन्स वापरला गेलेला आहे. फुटनोट कंटेंट्स मध्ये काय दिलं जातं. Footnote citations for reference should contain full information for identification. म्हणजे इथे फुटनोट कंटेंट्स मध्ये इथे पूर्ण आयडेंटिफिकेशन साठी काय केलं जातं. टोटल विजिली ऑथर नेम, टायटल ऑफ द पब्लिकेशन, प्लेस ऑफ पब्लिकेशन, म्हणजे जो रेफरन्स वापरलाय त्याचं सगळंच डिटेल काय केली जाते, इन्फॉर्मेशन इथे कंटेंट्स मध्ये, फुटनोट कंटेंट्स मध्ये मेन्शन केली जाते. ओके. बेसिक फॉर्मॅट जे आहे, ऑथर्स नेम, टायटल ऑफ द वर्क, प्लेस ऑफ publication, publisher's name, year, page number, note the punctuation, page number to be preceded, P if single or PP, um, एक टू or more pages. म्हणजे फॉर्मॅटिंग कसं केलं जातं बघा, की तुम्ही पेज नंबर कसे देणार आहात. सिंगल पेज यूज केलं, पी वापराल. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पेजेस असतील, पी लिहाल. म्हणजे नोटिंग कसं केलं जातं त्या पेज नंबर. टायटल हॅज टू बी अंडरलाईन. म्हणजे हे झालं तुमचं फुटनोट्स बद्दल. आता त्याचे एक्झाम्पल दिलेत फॉर सायटिंग बुक्स, म्हणजे फुटनोट्स कुठल्या कुठल्या तुम्ही कशा पद्धतीने मेन्शन कराल. पब्लिकेशन ऑफ गव्हर्नमेंटचा कुठला रेफरन्स वापरलाय. कोटिंग फ्रॉम सेकंडरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस मध्ये कुठले सोर्सेस डेटा कलेक्शन साठी वापरलेले, ते अशा पद्धतीने मांडायचे. तर तो फार डीप स्टडी आहे. तुम्हाला अगदी पीएचडी लेवलला जाल ना तेव्हा याचा फार उपयोग होतो. एक्झाम्पल्स म्हणून ते दिलेले आहेत, ते फक्त जस्ट एक एक एक्झाम्पल टाकलं तरी सुद्धा चालेल की हे सगळं तुम्हाला सायटिंग बुक्स कुठले यूज केलेत, तर ते बुक्सची नावं दिलेली आहेत, ती अशा पद्धतीने तुम्हाला पब्लिकेशन्स द्यायचे आहेत. बिब्लिओग्राफी हा जो पार्ट आहे तुमचा, म्हणजे बुक्स तुम्ही जे यूज केलेत त्यामध्ये बिब्लिओग्राफी लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर, रेफरन्स यूज बाय द रायटर. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की बिब्लिओग्राफी मध्ये काय येईल. फॉर्मॅटिंग कसं असेल,
तेही आपण डिस्कस केलंय बघा. यामध्ये दिलंय the formats for bibliographic listing for books, reports, articles, etc. are the same as the formats for footnotes, except one difference, that is no page number is stated in the case of books and reports listed in the bibliography. म्हणजे पेज नंबर वगैरे दिले जात नाही तिथे बिब्लिओग्राफी मध्ये. आणि फॉर्मॅटिंग मध्ये काय केलं जातं, फॉर्मॅट्स फॉर बिब्लिओग्राफिक लिस्टिंग फॉर बुक्स, रिपोर्ट्स, आर्टिकल्स एक्सेट्रा आर द सेम एज द फॉर्मॅट्स फॉर फुटनोट्स. याचं फॉर्मॅटिंग सेम आहे फुटनोट्सचं आणि बिब्लिओग्राफिकचं, बरोबर. अनदर डिफरन्स इज ऑफन इंडिकेटेड. फर्स्ट फुटनोट रिलेटिंग टू वर्क, द ऑथर्स नेम बिगिन्स विथ द फर्स्ट नेम. जे ऑथरचं नेम कसं देणार आहात, तर त्याचं फर्स्ट नेम दिलं जाईल अगोदर, पीटर एफ ड्रकर, बरोबर. म्हणजे फुटनोट मध्ये अशा पद्धतीने ऑथर नेम लिहिलं जाईल. इन द बिब्लिओग्राफी नेम बिगिन्स विथ द सेकंड ऑर द सरनेम, म्हणजे सरनेमने स्टार्ट केलं जातं बिब्लिओग्राफी मध्ये. As the information required for the footnotes and the bibliography is secured from the same source, easily sources, cards, and the author surname format may be used in both cases. Okay, as I explained earlier. Classification कसं केलं जाईल, references may be grouped according to their form of publications. म्हणजे पब्लिकेशन जे आहेत ते कसे तुम्ही क्लासिफाय कराल, तर त्याचे ग्रुप्स तयार केले जातील. फॉर एक्झाम्पल बुक्स मे बी लिस्टेड इन वन ग्रुप, पिरियडिकल्स इन सेकंड ग्रुप, रिपोर्ट्स इन अनदर ग्रुप. म्हणजे रिपोर्टचा जर काही तुम्ही रेफरन्स घेतला तो एक ग्रुप तयार केला, काही पिरियडिकल्स मधून तुम्ही डेटा कलेक्ट केला त्याचा एक ग्रुप केला जाईल, बुक्सचा एक ग्रुप केला जाईल. अशा पद्धतीने तुम्ही हे रेफरन्सेस अरेंज कराल अल्फाबेटिकली. अँड surnames of authors or by initial letter of the first word of listing. त्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेत बिब्लिओग्राफिक फॉर्म्सचे, कशा पद्धतीने तुम्ही अल्फाबेटिकली अरेंज केलेलं आहे, बी सी अशा पद्धतीने ते बुक्स तुम्ही अरेंज केले, जर्नल्स अरेंज केलेत, त्यानंतर रिपोर्ट्स अरेंज केलेत आणि फायनली कन्क्लुजन काढलं. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, बिब्लिओग्राफिक एक्झाम्पल्स. इन स्पाइट ऑफ ऑल दॅट हॅज बीन स्टेटेड अबव, वन शुड ऑलवेज कीप इन व्ह्यू द फॅक्ट report writing is an art which is learned by practice and experience rather than by mere doctrination. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा हा जो टॉपिक आहे, चॅप्टर आहे रिपोर्ट रायटिंगचा, तो इथे संपलेला आहे. रिसर्च रिपोर्ट जो आहे एक्झॅक्टली त्यामध्ये पुढे काय काय असतं, तर हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तो फार छोटासा टॉपिक राहिलाय, पण तो उद्याच्या लेक्चरला बघूया आपण. आजच्यासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. आय थिंक आपण जे काही 3 चॅप्टर स्टडी केले होते, चौथ्या चॅप्टर मध्ये रिपोर्ट रायटिंग मध्ये तेच सगळं तुम्हाला कसं प्रेझेंट करायचंय, बिब्लिओग्राफी काय, फुटनोट्स काय आहे, रिपोर्ट रायटिंग कसं केलं पाहिजे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, कशा पद्धतीने ऑर्डर्स तुम्ही फॉलो करणार आहात, ते कशा पद्धतीने प्रेझेंट करणार आहात, हा सगळा ओव्हरऑल स्टडी या रिपोर्ट रायटिंग मध्ये येतो. सो इथे आजसाठी आपण थांबतोय. या पुढचा जो चॅप्टर आहे, लास्ट चॅप्टर, तो रिसर्च रिपोर्टचा, तो उद्याच्या लेक्चरला बघूया. काही शंका असतील तर 100% विचारायच्या. ओके, थँक्यू सो मच.